भोर तालुक्यातील नसरापूर येथील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर येते। पर्वती परिसरात एका 70 वर्षाच्या वृद्धाने एका 9 वर्षाच्या मुलीवरती अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करत असल्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या समोर आलेला आहे। पर्वती परिसरात मंगळवारी 5 मेला रात्री हा जो धक्कादायक प्रकार आहे तो घडलेला आहे। 70 वर्षाचा हा वृद्ध आहे आणि विशेष म्हणजे हा जो आरोपी आहे तो तिचा सख्खा आजोबा आहे। मिळालेल्या माहितीनुसार या मुलीची जी आई आहे ती मोलमजुरी करते आणि त्याच्यामुळेच आईने तिच्या आजोबाकडे तिला सोडलेलं होतं। त्याच घरात त्याच्यासोबत त्याचा नातू देखील होता। मात्र या अनाराधामाने त्या नातूला पैसे दिले आणि काही काळ घराबाहेर पाठवलं आणि त्याच्यानंतरनं जेव्हा ती एकटीच होता तेव्हा त्याने त्या मुलीचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला। मात्र जेव्हा ती मुलगी जी आहे ती रडू लागली तेव्हा शेजारच्या महिलेचं लक्ष जे आहे ते या सगळ्या घटनेकडे तिचं लक्ष वेधलं गेलं आणि त्या महिलेने आजूबाजूला सांगत बऱ्याच लोकांना गोळा केलं आणि त्याच्यातून त्या मुलीची जी आहे ती सुटका करण्यात आली। या सगळ्या घटनेनंतरनं काल पर्वती परिसरात अत्यंत तणावाचं असं वातावरण जे आहे ते पाहायला मिळालं होतं। नागरिकांनी संतप्त झाले होते। त्यांचं संतप्त होणं अक्षरशः साहजिकच होतं आणि त्यामुळेच त्यांनी पर्वती पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन देखील मांडलं होतं। एवढंच नाही तर त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्यावे अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन देखील केलं होतं। मिळालेल्या माहितीनुसार अंबादास येलप्पा जाधव असं या 70 वर्षाच्या आरोपीचं नाव आहे। सध्या त्याच्यावरती पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल झालेला आहे। यासोबतच त्याला आज कोर्टात देखील हजर केलं जाणार असल्याची माहिती मिळते। या संपूर्ण घटनेनंतरनं सध्या परिसरात एकच भीतीचं आणि संतापाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते आणि सतत अशा घटना होत असल्यामुळे अशा विकृत मानसिकतेचं करायचं काय असा सवाल सध्या मुलीचे जे आईवडील असतील, पालक असतील, त्यासहित समाजात जे वावरणारे लोक आहेत त्यांच्यासमोर पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।